नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी युट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. येथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनल लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना आपल्या चॅनलचा उपयोग होईल, आणि नक्कीच सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हे लेक्चर आहे ते शेवटपर्यंत पहा. स्वतःच्या नोट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला या डेटाचा 100% उपयोग होऊ शकतो. तर पाहूयात आजच्या म्हणजे 28 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी LCH प्रचंडचे उड्डाण कुठून केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जैसलमेर येथून. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. द्रौपदी मुर्मू या आक्रमक हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. आणि लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणजेच LCH प्रचंड हे भारतात तयार झालेले पहिले स्वदेशी आक्रमक हेलिकॉप्टर आहे. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने LCH प्रचंडची निर्मिती केलेली आहे. जैसलमेर जवळचं पोखरण टेस्ट रेंज हे महत्वाचं लष्करी फायरिंग रेंज आहे. येथे वायुशक्ती या सरावाचे आयोजन देखील दरवेळेस होत असते. पुढील प्रश्न दुसरा, फोर्थ वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोवा येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा याचे. फोर्थ वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस गोवा या राज्यामध्ये होणार आहे. ही परिषद 23 ते 26 फेब्रुवारी 2026 या काळात झाली. आणि WOSE 2026 ची थीम आहे ओशन हेल्थ अँड सस्टेनेबल फ्युचर. पुढील प्रश्न तिसरा, मुकुल रॉय यांनी 1998 मध्ये कोणत्या पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि यांचे निधन नुकतेच म्हणजे 23 फेब्रुवारी 2026 रोजी झाले? तर कुठल्या पक्षाचे? तर ते तृणमूल काँग्रेस यांच्या स्थापनेमध्ये त्यांनी कामगिरी बजावलेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. रेल्वे मंत्री म्हणजे हे माजी रेल्वे मंत्री होते. त्यांनी UPA 2 सरकारमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. आणि 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि 2021 मध्ये ते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतले होते. आणि 2025 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांची आमदारकी रद्द केली, कारण त्यांनी पक्षाबद्दल विरोधी कायदा मोडला होता, हे त्याचं कारण होतं. पुढील प्रश्न चौथा, युविका 2026 कार्यक्रम कोणत्या संस्थेद्वारे राबवला जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इस्रो मार्फत. महत्वाचे पॉइंट्स पहा. युविका म्हणजे यंग सायंटिस्ट प्रोग्राम, हे लक्षात ठेवा. होय, हा कार्यक्रम इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर, सतीश धवन स्पेस सेंटर आणि UR राव सॅटेलाइट सेंटर या केंद्रांवरती होणार आहे. आणि याचे पात्रता निकष काय आहे? तर 8वीचे गुण निवडताना 50% महत्वाचे आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न पाचवा, स्मू हा दुर्मिळ पक्षी प्रथमच कुठे आढळला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान मध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. काझीरंगा नॅशनल पार्क आसाम मधील युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. स्म्यू हा युरोपियन टायगातून भारतात हिवाळ्यात येणारा स्थलांतरित पक्षी आहे. आणि काझीरंगामध्ये जलपक्ष्यांची गणना 4 ते 11 जानेवारी दरम्यान झालेली आहे यावर्षी. आणि काझीरंगा सेंट्रल एशियन फ्लायवे या मुख्य स्थलांतर मार्गावरती आहे. पुढील प्रश्न सहावा, सय्यद 3G क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? सय्यद 3G क्षेपणास्त्र आहे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
इराण या देशाने. महत्वाचे पॉइंट्स पहा. सय्यद 3G हे इराणचे खास आपलं नौदल लक्षात ठेवून तयार केलेले पृष्ठभाग ते आकाश या स्वरूपातले क्षेपणास्त्र आहे. हे जहाजांवरून थेट व्हर्टिकल लॉन्च सिस्टीम वापरून डागतात. त्याचं रेंज साधारण 150 किलोमीटर पर्यंत जाते. IRGCच्या नौदलाने याची चाचणी घेतली आणि एका वेळी हे क्षेपणास्त्र 360 अंशातून संरक्षण करते, म्हणजे 360 डिग्री, आणि अनेक हवाई लक्ष्यांवरती हल्ला करू शकते. ही त्याची क्वालिटी झाली. पुढील प्रश्न 7वा. स्विफ्ट 2.0 प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, CBIC या संस्थेने. महत्वाचे पॉइंट्स पहा. CBIC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम, त्याचा फुल फॉर्म. हे थेट वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाखाली काम करते. स्विफ्ट 2.0 या प्लॅटफॉर्ममुळे सगळ्या प्रक्रिया पारदर्शक होतात आणि वेळही वाचतो. अतिथी या ॲपची सुधारित आवृत्ती आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्यांचं सामान डिक्लेअर करायला मदत करते. ॲप आहे हे. प्रश्न 8वा. इप्स्टेन बार व्हायरस म्हणजे EBV ला आणखीन कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ह्युमन हेर्पस व्हायरस 4 अशा नावाने देखील त्याला ओळखले जाते. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. इप्स्टेन बार व्हायरस म्हणजे EBV हा संसर्गजन्य मोनोन्यूक्लिओसिस आणि मल्टिपल स्क्लेरोसिस आणि काही कर्करोगांशी जोडला गेलेला आहे. जगामध्ये जवळपास 95% लोक EBV ने संक्रमित असतात. संशोधकांनी GP350 आणि GP42 या EBW चा पृष्ठभागावरती असलेल्या प्रथिनांना थेट लक्ष केलेले आहे यामध्ये. आणि इम्युनिटी कमी असलेल्या लोकांमध्ये EBW या हा संसर्ग फार गंभीर ठरतो आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या ऊतींमध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण निरोगी ऊतींपेक्षा सुमारे 2.5 पट जास्त आढळते. पुढील प्रश्न 9वा. सावित्रीबाई फुले राष्ट्रीय एवं बालविकास संस्थानातील नूतनीकरण केलेल्या छात्रावास भवनाचे उद्घाटन कोणी केले? असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अन्नपूर्णा देवी यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. 26 फेब्रुवारी 2026 रोजी अन्नपूर्णा देवी यांनी नूतनीकरण झालेल्या छात्रावास भवनाचे उद्घाटन केले. सावित्रीबाई फुले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ही संस्था महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येते आणि ती पूर्णपणे स्वायत्त आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला आणि बालविकास क्षेत्रामध्ये संशोधनाची ताकद वाढवणे आणि धोरणात्मक सहभाग अधिक बळकट करणे असा आहे. पुढील प्रश्न 10वा. आधुनिक भारत में बौद्ध धर्म या विषयावरील राष्ट्रीय संगोष्ठीचे आयोजन कोणी केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने. महत्वाचे पॉइंट्स पहा. नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटी ने आधुनिक भारत में बौद्ध धर्म या विषयावरती राष्ट्रीय संगोष्ठी घेतली. हा कार्यक्रम नवी दिल्लीच्या SCOP परिसरामध्ये झाला. किरेन रिजिजू यांनी भारताच्या बौद्ध वारशांचे जतन आणि संवर्धन यावरती खास लक्ष दिलेले आहे. आणि पॅनेल चर्चेत वारसा कसा जपायचा, शिक्षण, युवकांचा सहभाग आणि सामाजिक सलोखा या सगळ्या मुद्द्यांवरती मोकळं बोलणं झालं आहे. पुढील प्रश्न 11वा. मिझोराम सरकार कोणती योजना राबवणार आहे? मिझोराम सरकारची कोणती योजना आहे असं पण घेऊ शकतो हा प्रश्न आपण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्यापक पीक विमा योजना.
महत्वाचे पॉइंट्स पहा. ही योजना बना के है म्हणजे हँड होल्डिंग या त्यांच्या महत्वाच्या योजनेअंतर्गत चालवली जाणार आहे. म्हणजे कुठल्या ऑलरेडी एक चालू आहे त्याच्या अंतर्गत राज्यातील 5 प्रमुख पिके म्हणजे तांदूळ, आले, मिझो मिरची, कोबी आणि वांगी या योजनांमध्ये समाविष्ट आहेत. टाटा AIG जनरल इन्शुरन्स कंपनी या योजनेसाठी विमा कंपनी म्हणून निवडलेली आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजच्या आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. पाकिस्तानने कोणत्या देशाविरुद्ध खुल्या युद्धाची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अफगाणिस्तान विरुद्ध. महत्वाचे पॉइंट्स पहा. पाकिस्तानने अफगाणिस्तान विरुद्ध उघडपणे युद्ध जाहीर केले. ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानची सहनशक्ती आता संपली असं स्पष्ट सांगितलं. पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पाक्टिया या भागांवरती हवाई हल्ले केले या दरम्यान. आणि पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री मोहसिन नक्की यांनी या लष्करी कारवाईला योग्य उत्तर दिलं असे म्हटले आहे. तर आजचे आपले 28 फेब्रुवारी 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच गोष्ट करा की लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि जो काही डेटा आहे त्याचा तुम्हाला संपूर्णपणे उपयोग होऊ देत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी हे सतत तुम्हाला बोलते आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल अशी मला आशा आहे. त्यासाठी थँक्यू सो मच.